नाही, माझा त्या पत्रिकेमध्ये माझं नाव होतं, प्रमुख स्थानी देखील होतं. पण प्रत्यक्षात मी आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर त्याचं अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे किंवा त्यानंतर जो काही कायदेशीर किंवा यथोचित जो काही कार्यक्रम त्या ठिकाणी व्हायला पाहिजे तो होणार होता असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्या ठिकाणी कोणीतरी संभाजी महाराजांच्यावर जास्त भक्ती असणाऱ्या अशा काही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता. आणि खरं म्हणजे सन्माननीय पालकमंत्री देखील त्याला उपस्थित होते. आता पालकमंत्र्यांनी कुठं जावं आणि कुठं नाही जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पाहणी करायला पाहिजे होती किंवा ते तपासायला पाहिजे होतं की ते रितसर महानगरपालिकेचा सोहळा आहे की या काही लोकांनी आयोजित केलेला सोहळा आहे. कारण मग ह्यामुळं कॉन्ट्रोवर्सी निर्माण होती आणि काही महानगरपालिकेतील अधिकारी देखील चुकीच्या पद्धतीनं पालकमंत्र्यांचे कान भरण्याचा प्रयत्न करतात, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पालकमंत्री हे जिल्ह्याचे प्रमुखच आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम झालं पाहिजे. पण काही लोक चुकीच्या पद्धतीने जर त्यांना गाईड करत असतील तर ते पुढच्या काळात त्यांनी देखील समजून घेणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं यासाठी मी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. माझ्या मतदारसंघातला हा विषय होता तत्कालीन, म्हणजे त्यावेळी मी आमदार होतो. पहिले 10 लाख रुपये मी त्याला दिलेले आहेत. आणि छत्रपती संभाजी महाराजांचं हे स्मारक पूर्ण झाल्यानंतर अतिभव्य असा त्याचा सोहळा करायचा आहे, ही आमची एक मानसिकता होती. खरं म्हणजे या झालेल्या सोहळ्यामुळं त्यावर पाणी फिरेल की काय असं मला वाटतंय. पण कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये न पडता या स्मारकाचा भव्य सोहळा आयोजित करण्याविषयी मी पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे. चुकते वाटते का संभाजी महाराजांची त्यांना आता गरज भासते का? कारण कोल्हापूरातले गेल्या काही दिवसापासून पाहिलं तर हिंदुत्ववादी आणि पुरोगामी अशा पद्धतीचा एक वाद समोर येताना काय नाही, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेसचा सोहळा असं म्हणता येत नाही, कारण त्यात काँग्रेसचं काही पक्षाचं नाव छापलं नव्हतं. आणि त्यामध्ये काँग्रेसचे काही कोल्हापूर जिल्ह्यातले काही नेते आहेत जे उचापती नेते म्हणायला पाहिजे ना, उचापती करत असतात. काम काय करायचं नाही, फक्त आपापल्या संस्था वाढवायच्या, कॉलेज वाढवायचं, शिक्षण संस्था वाढवायच्या, आपली हॉस्पिटल मोठी करायची, शासनाच्या जागा, म्हणजे ख्रिश्चन समाजाला या ठिकाणी दफनभूमीला जागा नव्हती, ती जागा देण्याचा निर्णय झाला होता, ती त्यांच्या घशात हात घालून काढणारे काही मंडळी, नेते मंडळी या ठिकाणी मोठ्या रुबाबात वावरतात. खरं म्हणजे त्यांनी कधी त्यांचा काय हा कार्यक्रम नव्हता, पण त्यांना अशा पद्धतीनं उचापती करून काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करण्याचा त्यांचा कायमचाच हा धंदा झालेला आहे. म्हणजे काँग्रेस इथनं पुढे देशामध्ये आणि राज्यामध्ये कधीच सत्तेवर येणार नाही हे ठामपणे आता दिसू लागलेलं आहे. आणि मग हिंदुत्वाकडे वळत असताना तुम्ही हिंदुत्वाकडे जरूर वळा. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा अभिमान असणं हे काही चुकीचं काही नाही आहे. तुम्ही देखील हिंदुत्वाकडे वळा. पण आता तुम्ही जे गेल्या 60 वर्षामध्ये हिंदुत्वाची गळचेपी केली हे या देशातील नागरिक विसरणार आहेत का? आणि म्हणून ते विसरणार नाहीत. काँग्रेसला आता जनता बिलकुल या ठिकाणी स्वीकारणार नाही. नाही, मी काल आढावा बैठक घेण्याचं प्रामुख्यानं कारण मी तुम्हाला सांगतो की काल आपण 110 कोटीचे नगरोत्थानचे पूर्वी देखील रस्ते मंजूर झाले होते. IRBचा देखील प्रोजेक्ट या ठिकाणी राबवण्यात आला होता. दोन्हीच्या बाबतीत जर बघितलं तर फक्त त्याचं कमिशन घेऊन लोकप्रतिनिधी बाजूला गेले. मी जबाबदारीनं बोलतो ही गोष्ट, पण ते रस्ते कसे होतात याकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. मग त्यामुळं त्या रस्त्याच्या आज सगळ्या युटिलिटीज आहेत, पुन्हा सारखं ते रस्ते खोदावे लागतात. मग एवढं शासन निधी देतं तर मग सुरुवातीपासूनच त्यात लक्ष घालून युटिलिटी ट्रान्सफर करण्याचा विषय असेल, आणखीन काही गोष्टी असतील, त्या रस्त्याचा दर्जा असेल, गुणवत्ता असेल, हे सगळं पाहणं हे पहिल्यांदा गरजेचं आहे. आणि म्हणून मी काल आयुक्तांना त्या ठिकाणी सूचना दिल्या. आणि निश्चितपणे 425 कोटीची जी आपली थेट पाईपलाईन योजना आहे हे 100 कोटी असतील. 243 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर आपल्याला मंजूर झालेलं आहे. त्याचबरोबर रंकाळ्याचा निधी, गांधी मैदानाचा निधी, शाहू समाधीस्थळाचा निधी, यासह मोठ्या प्रमाणात निधी शासनानं किंवा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या शहराला दिलेला आहे. याचं सर्व एकत्रित उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्रीच करतील, ही देखील मी काल भूमिका सांगण्यासाठी काल आयुक्तांना त्या ठिकाणी गेलो होतो. एक लक्षात घेतलं तर गेल्या 2014 नंतर कोल्हापूर जिल्हा हा पूर्णपणे शिवसेनेचा जिल्हा राहिलेला आहे. म्हणजे आम्ही 6 आमदार त्यावेळी होतो, 2 खासदार त्यावेळी निवडून आलेत. आणि परत एकदा तीच परिस्थिती कायम राखण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे, मोठ्या प्रमाणात कामं या जिल्ह्यात केलेली आहेत. आणि एकंदरीतच राज्यावरचं त्यांचं जर कामकाजाची पद्धत बघितली तर सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सगळ्यात मोठा प्रयोग म्हणजे शासन आपल्या दारी.
हा जो उपक्रम शासनानं आणला, एका वेळी 40-40, 50-50 हजार लोकांना न्याय देण्याची जी प्रक्रिया राबवली गेली ती आजपर्यंत न भूतो न भविष्यतो अशी झालेली आहे. आणि त्यामुळे लोकांचा, राज्यातल्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास वाढलेला आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि त्यामध्ये प्रामुख्यानं जर विचार केला, ज्या पद्धतीनं नरेंद्रजी मोदी देशाचं नेतृत्व करत आहेत, आणि म्हणजे मी या ठिकाणी अभिमानानं सांगेन की देशामध्ये हिंदूंचं स्वप्न पूर्ण होतंय, जे राम मंदिर त्या ठिकाणी पूर्ण होते. म्हणजे हे आम्ही लहानपणी ऐकत होतो की बाबरानं ही आमचं मंदिर कसं पाडलं आणि त्या ठिकाणी ते मस्जिद कसं बांधलं. अर्थात त्यात कुठल्या मला जातीवादात जायचं नाही, पण ही हिंदूंची सर्व हिंदूंची एक भावना होती की राम मंदिर उभारले पाहिजे. आणि मग ते राम मंदिर उभारायचं एवढं सोपं नव्हतं. काही प्रेशर टॅक्टिस असतील, काही कायदेशीर पूर्तता करून असेल, काही दुसऱ्या धर्मवासियांना एकत्र करून समजून सांगितलं असेल, पण हे पूर्ण करणं हे फार मोठं चॅलेंज होतं. आणि म्हणून हे जरी असलं 370 कलम हटवणे काश्मीरचा विषय असेल, आज युपीमध्ये बघा, आज गुजरातमध्ये बघा, आज बिहारमध्ये बघा, गुंडागर्दी संपूर्ण संपलेली आहे. आज देश 4थी महासत्ता बनण्याच्या मार्गक्रमण करत आहे. आणि यासाठी राज्यामध्ये देखील मी मित्राच्या माध्यमातून काम करतो. देशामध्ये नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. हे सगळं जर बघितलं तर देश प्रगतीपथावर निघालेला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व 100% स्वीकारलेलं आहे. आणि राज्यामध्ये त्याला साथ म्हणून एकनाथजी शिंदे साहेब त्याच तडफेनं काम करतायत. आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील दोन्ही शिवसेनेचे खासदार, सातारा सांगलीमध्ये देखील दोन्ही शिवसेना भाजप युतीचे खासदार निश्चितपणे निवडून येतील. नाही, हा आता प्रश्न कसा आहे, आम्हाला त्या मतदारसंघात तयारी करण्यासाठी ही पदं दिलेली आहेत संपर्क प्रमुख म्हणून. आता हा विषय जो होणार आहे हा वरिष्ठांचा विषय आहे. सन्माननीय अमितजी शाह असतील, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, हे सर्वजण याविषयी निर्णय घेतील. आणि वरिष्ठांचा जो काही निर्णय असेल त्यामध्ये शिवसेना, भाजप आणि आता आलेली अजितदादांची राष्ट्रवादी, आम्ही सर्वजण एक दिलानं काम करून येणाऱ्या पहिल्यांदा या देशाच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधानपदी पुन्हा एकदा एनडीएचा पंतप्रधान कसा होईल यासाठी एक दिलानं काम करू. एक बघा, पहिल्यांदा ज्यावेळी मागणी झाली या रस्त्यांची नगरोत्तांच्या माध्यमातून, त्यावेळेला 270 कोटीचे रस्ते होते. आणि मग ज्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपये मंजूर केले, त्यावेळेला 16 रस्ते त्यामध्ये धरण्यात आले. आता अर्थात 16 रस्ते धरले त्यावेळेला जे कोणते रस्ते आपल्याला अत्यंत गरजेचे आहेत ते आम्ही धरायला लावले होते. पण आता आपण जर जे काही म्हणत आहात, रस्ताच होत असेल तर त्याला विरोध काय, म्हणजे डीपी रोड असेल, काय असेल, हा रस्ताच होतोय ना. रस्त्यामध्ये क्वांटिटीमध्ये काही फरक असेल, दर्जामध्ये काही फरक असेल, शेवटी त्याला जो काही टेक्निकल पर्सन आहेत त्याला नेमलेला व्यक्ती आहे त्याला, तर त्यानं ते बघूनच रस्त्याचे जे काही मापं घेऊन त्याचे दर वगैरे ठरवले असणार आहेत. आणि त्यात जर आपल्याला काय ऑब्जेक्शन असेल तर आपण निश्चितपणे त्याविषयी माहिती घेऊ. असं होणार नाही, कदाचित मला वाटत नाही असं काही झालं असेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही रुपया त्यात कुठलं घोळ होणार नाही, यासाठीच मी कालची बैठक घेतली. गुणवत्तेमध्ये देखील कुठलंही कॉम्प्रोमाइज असणार नाही. आपण बघितलं, मी काल एक प्रश्न उपस्थित केला होता, माझ्याकडे एक थायलंडचं शिष्टमंडळ आलं होतं, तर त्यातला एक काहीतरी असा ह्या एकंदरीत जे मिक्सचर आहे रस्त्याचं, त्यामध्ये एक काहीतरी असं केमिकल आहे, त्या केमिकलमुळे रस्त्याची आयु मर्यादा ही आणखीन वाढती 2-3 वर्षानं, आणि खर्च 5% जास्त काहीतरी येतो. ते माझ्याकडे शिष्टमंडळ थायलंडमधून आलं होतं. कदाचित असे रस्ते ज्या ज्या ठिकाणी मंजूर होतात ते त्याची माहिती घेऊन येत असतील. त्यावेळेला मी त्यांना आयुक्तांना भेटवलं होतं. मग 100 मीटरचा रस्ता यावेळेला त्यातनं करायचं ठरले, म्हणजे त्यांच्या कुठलाही जादा पैसे न देता ते आपल्याला करून देतील. आणि हा रस्ता जर चांगला असेल, टिकणारा असेल, तर मग पुढच्या काळामध्ये जर 3-3 वर्ष एकाच रकमे, म्हणजे आज एवढा खर्च करून 3 वर्ष रस्ते टिकणार असतील आणि थोडं 5% वाढवून जर 6 वर्ष टिकणार असतील, तर पुढच्या काळामध्ये आपण त्याविषयी निश्चितपणे विचार करणार आहोत. नाही, मला एवढं आत्ता सांगता येणार नाही, पण मला येऊन ते भेटून गेलेले आहेत. मी ते आलेत की एकदा आपल्याशी निश्चितपणे, मग कोल्हापूर शहरालाच काय पूर्ण राज्याला त्याचा फायदा होईल. बघा, रंकाळ्याला 10 कोटी रुपये मूलभूत सुविधा म्हणून दिलेले आहेत. कोल्हापूरचे रस्ते खराब झाले होते त्यावेळी पहिल्यांदा, ज्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री त्यावेळी नगरविकास मंत्री म्हणून शपथ घेतली, पहिला दौरा त्यांनी कोल्हापूरचा केला. कारण त्यांना माझी हारी फार वाईट वाटली होती. माझे जवळचे अत्यंत संबंध आहे त्यांचे. एवढं काम करून एखादी म्हणजे पूर परिस्थितीमध्ये असेल, अनेक वेळा एवढं चळवळीत असणारी व्यक्ती हरतीच कशी, अशा माध्यमातून त्यांनी पहिला दौरा केला आणि मला 15 कोटी रुपये त्यावेळी रस्त्यांसाठी दिले. त्याचबरोबर परत एकदा पर्यटनमधून 5 कोटी रुपये रंकाळ्यासाठी आले.
त्याचबरोबर पुन्हा 5 कोटी रुपये आणि आणखीन एकदा पुन्हा बॉटनिकल गार्डनच्या माध्यमातून रंकाळ्याला आले. त्याचबरोबर 5 कोटी रुपये गांधी मैदानाला आले. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो 10 कोटी रुपये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला आले. हे 100 कोटी आलेले आहेत. 200 आता 100 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर जे होतं ते 243 कोटीवर गेलेलं आहे. कारण त्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की कन्व्हेन्शन सेंटर जे आहे, कन्व्हेन्शन होत असताना त्या ठिकाणी त्याला लागून 5 स्टार हॉटेलची प्रॉपर्टी असली पाहिजे, त्याशिवाय ते कन्व्हेन्शन पूर्ण होत नाही. तर ते त्यात वाढवलं गेलं, म्हणजे 243 कोटी रुपये ते आहेत. आता पुढचे येणारे जे बजेट आता आहेत, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न हा फार गांभीर्याने घेतला होता. ते जवळपास 800 कोटीचा DPR आहे. त्यानंतर अमृत 2 ड्रेनेजसाठी जो काय आपला विषय आहे तो एक 300 कोटीचा आता सैल आहे, टेबलवर सैल आहे. 90 कोटी रुपये आता रस्त्याचे पुन्हा नव्याने येत आहेत, ते पण आता टेबलवर सैल आहेत. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी, माझं चॅलेंज आहे या ठिकाणी जे कोणी पालकमंत्री होते, होऊन गेले, आता असतील आणि काही असेल, त्यांनी कधी एवढा निधी आणून दाखवला? हा निधी हा जास्तीत जास्त जो ज्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याला आलेला आहे हा फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आलेला आहे. आणि पुढच्या काळात देखील ज्या निधीची गरज भासेल, मग आता ह्याला पण परवा निधी दिला आम्ही पर्यटनला, रंकाळ्यासाठी मला वाटतं 6 कोटी रुपये ते लाईट पोल वगैरे बऱ्याच गोष्टी, पंचगंगा घाट सुधारण्यासाठी दिलेले आहेत. म्युझिकल पोल म्हणजे हेरिटेज आपण लाईन जी धरले स्ट्रीट भवानी मंडप ते महाराजांचा आमचा वाडा, तिथं पूर्ण साईडला दोन्ही साईडला पोल, हेरिटेज पोल बसवतोय आपण. अत्यंत सुंदर काम या गेल्या काही दिवसामध्ये झालेलं आहे. आणि दीपकजी केसरकरांना देखील या ठिकाणी आपल्याला आठवण करावी लागेल. त्यांनी देखील कोल्हापूर जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून ज्या वेळेला स्वीकारलं त्यांनी, त्यानंतर त्यांनी एक वर्षभरात अगदी तडफदार कामगिरी या जिल्ह्यासाठी केलेली आहे. आणि मी तर म्हणेन माझ्यासह कोल्हापूर जिल्ह्याचं दुर्दैव की ते आपल्यात, म्हणजे आता आपल्यातून म्हणण्यापेक्षा या पदावर ते आज नाही आहेत. ते जर असते तर ह्या वर्षामध्ये कोल्हापूरचा निश्चितपणे कायापालट त्यांनी केला असता. ही परिस्थिती आहे. फार अभ्यासू व्यक्ती आहे. कारण मी आता मुंबईच्या काही आढावा बैठकांमध्ये जातोय, तर मग ते आपला कोस्टल रोड असेल, बऱ्याच गोष्टी मुंबईत आता कामं चालू आहेत. कारण माझा देखील त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये माझा हक्क आहे म्हणा, किंवा माझा त्यामध्ये आढावा मला घेण्यासाठी अधिकार आहे. तर मी बघत असतो तर त्यांचा अभ्यासपूर्व एवढं काम असतं. कोल्हापुरात देखील एक वर्षभर ते असते तर आणखीन फार मोठी प्रगती कोल्हापूरची झाली असती. पण निश्चितपणे आत्ताचे पालकमंत्री देखील अभ्यासू आहेत, ज्येष्ठ आहेत. त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निश्चित आणखीन निधी येईल याची मला खात्री वाटते. आता मंजूर तर झालेले आहेत ना, मंजूर झालेले वर्क ऑर्डर दिलेले आहे. म्हणजे आता कालच आपण बघितला, आयुक्तांनी काल सांगितलं की आम्ही एक कॉमन त्याचा सर्वे घेऊ. रस्ते काय उद्यापासून त्यांची मोठी मशिनरी आहे. अशा मोठ्या ज्यावेळी कंपन्या येतात या ठिकाणी त्यावेळी 2 दिवसात संपवतील, ते काय वेळ लागणार नाही. पण आपल्याला पुढं कुठल्या अडचणी यायला नको म्हणून त्याचे पहिले सर्वे होणं गरजेचं आहे. आतल्या युटिलिटी शिफ्ट करणं गरजेचं आहे. आता युटिलिटी शिफ्टच्या ज्यावेळी करायच्या असतील त्यावेळेला त्या निधीचा प्रश्न येईल, तो पण मी तातडीने त्यांना निधी देईन. पण करताना व्यवस्थित करणं गरजेचं आहे. नंतर ओरड करत बसण्यात काय अर्थ नाही. 15 दिवस लेट होऊ द्या, पण ते चांगले होऊ द्या, ही आमची भूमिका आहे. बरोबर. ती प्रॉपर्टी आता स्थानिक लोक फोडून घेऊन जात आहेत. म्हणजे तिथं साहित्य तर चोरीला गेलं आहे. आता तिथल्या भिंती फोडून तिथल्या विटा घेऊन झाले, पिलर तोडायचं काम चालू आहे. पण त्याच्याकडे महानगरपालिकेचं, स्थानिक प्रशासनाचं, पोलिसांचं कोणाचं लक्ष नाही. अशा पद्धतीचं एक हे चालू आहे. त्या संदर्भात तुम्ही काय आढावा घेणार? नाही, शासनाची नेहमीचीच भूमिका झालेली आहे. कुठलाही निधी, म्हणजे मी आता नियोजन मंडळाचं काम करतो तर नाविन्यपूर्ण निधी त्यात असतो. तर आमचा त्यामध्ये पहिला नियम असा आहे की स्थायी मालमत्ता त्यामध्ये झाली पाहिजे, बाकीचं नंतर, म्हणजे तरल नाही, स्थायी. आणि मग स्थायी मालमत्ता ही तयार असलेली मालमत्ता महानगरपालिकेच्या ताब्यात असताना अशा पद्धतीने जर तिथं होत असेल तर याला गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. मी निश्चितपणे या येणाऱ्या 2 दिवसामध्ये अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी व्हिजिट देईन. आणि मी मध्ये एकदा देखील आयुक्तांना बोललो होतो की त्या ठिकाणी IT पार्क करण्याच्या दृष्टीनं काही कंपन्या येत आहेत का, याविषयी जरा आपण पाहणी केली पाहिजे. पण निश्चितपणे या 2 दिवसात पहिला तिथं व्हिजिट देईन आयुक्तांसह. म्हणजे उद्याच जर म्हटलं तर उद्याच अगदी सकाळी 11ला मी व्हिजिट ठेवेन आणि त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीचा कसा उपयोग करून घेता येईल. आपले युवक नाहीतरी आज नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं जर बाहेर जावं लागत असेल, बेंगलोर, पुणे, मुंबई, चेन्नई अशा ठिकाणी म्हणजे जावं लागतंय, तर असं होत असताना मग आपल्या घरदार सोडून जर हे युवक त्या ठिकाणी जात असतील, थोडा पगार कमी का असेल ना, पण या ठिकाणी त्यांना जर नोकरी मिळाली ITच्या माध्यमातून तर ते अत्यंत उपयुक्त ठरेल. त्यांच्या आईवडिलांची सेवा त्यांच्या हातातून होईल. आणि म्हणून निश्चितपणे उद्याच सकाळी 11 वाजता मी त्या ठिकाणी व्हिजिट ठेवून अशा पद्धतीने काय करता येईल ते बघेन.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.